रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मुजोरीला कंटाळून आजकाल आपल्यातले अनेक जण ओला उबेरचा पर्याय निवडतात। यामध्ये गरजेनुसार वेळेत टॅक्सी उपलब्ध होत असल्याने अनेकांचा प्रवास सुखद झालाय। मात्र रात्री अपरात्री किंवा सुनसान ठिकाणी प्रवास करताना स्त्रियांनी काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या कॅबमध्ये बसलात त्या कॅबचे डिटेल्स तुमच्या घरातील किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींना पाठवून ठेवा। कॅबचे ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर वाहनांचा नंबर, मॉडेल, ड्रायव्हरचं नाव आणि नंबर याचा एक मेसेज तुम्हाला येतो। सुरक्षेच्या दृष्टीने ही माहिती तुमच्या खात्रीच्या लोकांना देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। सगळ्यांना सोयीस्कर असा पर्याय असतो तो म्हणजे ओला शेअरचा। ओला शेअर ही सुविधा काही दिवसांपूर्वी सुरू झाली आहे। एकाच दिशेला जाणारे प्रवासी एकच कॅब शेअर करू शकतात। त्यामुळे तुमच्या सोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माहिती तुमच्या घरातल्या किंवा जवळच्या व्यक्तींना देऊन ठेवा। तुम्ही प्रवास करण्यासाठी अशा प्रकारच्या कॅबची निवड करत असाल तर तुम्हाला विनाकारण फिरवू नये, तसेच तुमची फसवणूक होऊ नये म्हणून प्रवासादरम्यानच्या रस्त्याची माहिती आधीच घ्या। त्यानुसार कोणता रस्ता टाळायचा, कुठलं वळण घ्यायचं हे तुम्ही ड्रायव्हरला सांगू शकता। तुम्हाला रस्ता माहीत नसल्यास आजूबाजूचा परिसर पहा, एखादं लँडमार्क लक्षात ठेवा। जर तुम्ही लांबचा प्रवास करत असाल तर सतत जवळच्या एखाद्या व्यक्तीशी बोला। तुम्ही कुठपर्यंत पोहोचलात, अजून किती वेळ लागेल याची माहिती त्या व्यक्तीला देऊन ठेवा। तुम्ही या प्रकारचा प्रवास करत असाल तर प्रवासादरम्यान तुम्ही जवळच्या व्यक्तीशी बोलताना स्वतःबद्दलची माहिती देऊ नका। अति मोठ्यानं किंवा प्रायव्हेट संभाषण टाळा। तसंच ड्रायव्हरला तुमची भाषा किंवा इंग्रजी समजत नसेल अशा भ्रमात राहू नका। अशा प्रकारचा प्रवास करताना एखादा वाईट प्रसंग आलाच तर स्वतःचा बचाव करण्याची वेळ आल्यास छत्री किंवा पेपर स्प्रे सोबत ठेवा। पेपर स्प्रे तुम्ही घरी देखील तयार करू शकता। पाण्यामध्ये मिरपूड मिसळून स्प्रे बॉटलमध्ये भरा। या पेपर स्प्रे ऐवजी तुम्ही बॉडी स्प्रेचा वापर देखील प्रवासादरम्यान करू शकता। शक्यतो तुम्ही जर एकटे प्रवास करत असाल तर प्रवासादरम्यान झोपू नका। रात्रीच्या वेळेस प्रामुख्याने असं केल्यास तुम्हाला चुकीच्या स्थळी किंवा चुकीच्या रस्त्याने नेण्याचा धोका असतो। त्यातून काही धोकादायक प्रसंग देखील उद्भवू शकतात। बऱ्याचदा ओला उबेरचा पर्याय वीकेंडला निवडला जातो। त्यामुळे वीकेंडला मद्यपान केल्यानंतर नशेत एकट्याने प्रवास करणं टाळावं। अशा वेळेस तुमची फसवणूक होण्याची देखील शक्यता असते।